श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका. तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आहे का जी सतत त्रास देत असते, टोमणे मारत असते, मन दुखावत असते. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी ती व्यक्ती बदलत नाही. मग आज मी तुम्हाला अशी एक गुप्त वस्तू सांगणार आहे, जी फक्त जवळ ठेवली तर तो माणूस तुमच्याशी वाईट वागणं थांबवेल आणि आश्चर्य म्हणजे तो तुमच्यापासून दूर राहायला लागेल. पण लक्षात ठेवा, ही माहिती सगळ्यांना माहिती नसते. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी एक असा उपाय सांगणार आहे जो 7 दिवसात लगेच फरक दाखवतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. एखाद्या व्यक्तीकडून सतत त्रास होत असेल, मनाला बोलण्याने, वागण्याने आणि नकारात्मक ऊर्जेमुळे, सतत आपण फक्त बाह्य उपाय न करता अंतर्मन आणि ऊर्जा मजबूत करणं खूप महत्त्वाचं असतं. अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये एक अत्यंत प्रभावी आणि सोपा उपाय सांगितलेला आहे. तो उपाय म्हणजे रुद्राक्ष. रुद्राक्ष हा त्रासापासून संरक्षण करणारी एक शक्ती आहे. रुद्राक्ष ही फक्त माळ नाही, तर ती एक शक्तिशाली आध्यात्मिक कवच अशी शक्ती आहे. असे रुद्राक्ष धारण केल्यामुळे नकारात्मक ऊर्जा तर दूर राहते, मन शांत राहते आणि समोरचा व्यक्ती आपोआप शांत होत असतो. नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण म्हणजे रुद्राक्ष का प्रभावी आहे? रुद्राक्ष एक प्रकारचा एनर्जी शेल्ड तयार करते. जे लोक आपल्यावर वाईट नजर ठेवतात, कटू बोलतात किंवा त्रास देतात, त्यांचा प्रभाव हा कमी होत असतो. मनाला स्थैर्य देत असते. जेव्हा आपण त्रासात असतो तेव्हा आपले मन अस्थिर व्हायला सुरुवात होते. रुद्राक्ष मनाला शांत ठेवत असते. त्यामुळे आपण योग्य निर्णय घेऊ शकतो. आपला आत्मविश्वास वाढवत असतो तो म्हणजे रुद्राक्ष. तुमच्यात एक वेगळी ताकद निर्माण होत असते. त्यामुळे समोरच्याला तुमच्यावर वर्चस्व गाजवणे कठीण होत असते. कोणती रुद्राक्ष जवळ ठेवावे? तर पंचमुखी रुद्राक्ष सर्वात सामान्य आणि प्रभावी मानलेली जाते. तो म्हणजे पंचमुखी रुद्राक्ष. ती कोणालाही सहज वापरता येते. पुरुष, महिला, विद्यार्थी, काम करणारे सर्वांनाच पंचमुखी रुद्राक्ष वापरता येतो. पण तो कसा वापरायचा? गळ्यात धारण करायचा. रुद्राक्ष माळ गळ्यात घालणे हा सर्वोत्तम उपाय आहे. ती म्हणजे तुमच्या शरीराच्या ऊर्जेशी थेट जोडलं जातं. खिशात ठेवू शकता. जर माळ घालणं शक्य नसेल तर एक रुद्राक्ष नेहमी खिशात ठेवा. पूजेत ठेवून वापरायचं. कसं वापरायचं? तर दररोज सकाळी रुद्राक्ष समोर ठेवून प्रार्थना करायची, हे दैवत, माझ्या भोवती संरक्षण कवच तयार करा. माझ्यावर येणारा प्रत्येक त्रास दूर करा. एक खास उपाय पण खूप प्रभावी असा आहे. जर एखादी व्यक्ती खूपच त्रास देत असेल तर हा उपाय नक्की करा. एक पंचमुखी रुद्राक्ष घ्यायचा आहे. ती स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे. समोर बसून 21 वेळा ओम नमः शिवाय असा जप करायचा आहे. त्या व्यक्तीचा विचार करून मनात म्हणायचं आहे, तुझा त्रास माझ्यापासून दूर हो, तू शांत हो. हा उपाय 3 दिवस सतत करायचा आहे. तुम्हाला फरक जाणवायला सुरुवात होईल. तर अतिरिक्त वस्तू, जर रुद्राक्ष नसेल तर काळा दोरा. जर रुद्राक्ष नसेल तर आपण काय वापरावं ज्यामुळे आपणाला दुसऱ्यांचा त्रास होणार नाही? तर डाव्या हातात काळा दोरा बांधा. नकारात्मक ऊर्जा ही कमी होते. त्यानंतर कापूर. घरात दररोज कापूर लावा. वातावरण शुद्ध राहत असते. त्यानंतर मीठ. आठवड्यातून एकदा पाण्यात मीठ टाकून आंघोळ करा. नकारात्मकता कमी होत असते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त वस्तू जवळ ठेवून सर्व काही बदलत नाही. तुमचा आत्मविश्वास, तुमची ऊर्जा आणि तुमचा दृष्टिकोन हा सर्वात महत्त्वाचा असतो. समोरचा माणूस गप्प का बसत असतो? जेव्हा तुम्ही रुद्राक्ष धारण करता आणि सकारात्मक ऊर्जा वाढवता, तेव्हा तुमचा ऑरा मजबूत होतो. तुमच्यात शांतपणा, ठाम शक्ती येत असते. समोरच्याला तुमच्यावर प्रभाव टाकणं कठीण होत असतं. त्यामुळे तो माणूस आपोआप शांत होतो. तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तीपासून पळून जाण्यापेक्षा
स्वतःला मजबूत करणं जास्त महत्त्वाचं असतं. त्यामुळे रुद्राक्ष ही फक्त एक वस्तू नाही, ती तुमच्या आतल्या शक्तीला जागृत करणारी साधना असते. तर विश्वास, सातत्य आणि सकारात्मक विचार याच्यामधून आपणाला त्रासातून मुक्ती होत असते. तर तुम्ही आधी पाहिलं की रुद्राक्ष किती प्रभावी आहे. पण आता मी तुम्हाला एक कोंबो पॉवर सांगणार आहे, ज्यामुळे त्रास देणारी व्यक्ती फक्त शांतच नाही, तर तुमच्यापासून दूर राहायला लागत असते. ही दुसरी वस्तू आहे म्हणजे काळी हळद. काळी हळद म्हणजे अदृश्य संरक्षण कवचच असतं. काळी हळद ही खूप दुर्मिळ आहे आणि शक्तिशालीसुद्धा असते. अनेक साधुसंत तिचा वापर करतात नकारात्मक ऊर्जा थांबवण्यासाठी. तर काळी हळद का काम करत असते, तर नकारात्मक स्पंदांना थांबवत असते. ज्या व्यक्तीकडून वाईट विचार किंवा त्रास येतो त्या ऊर्जेला ती अडवते, तुमचा औरा मजबूत करते, तुमच्याभोवती एक कवच तयार करत असते. समोरच्याला तुमच्याशी भिडण्याची हिंमत राहत नाही. तुमचं प्रेझेन्स बदलते, शांत पण खूप स्ट्रॉंग होते. वापरण्याची पद्धत खूप महत्त्वाची आहे. तर शुक्रवार किंवा शनिवारपासून सुरू करायची आहे. एक छोटी काळी हळद घ्यायची आहे, तिला लाल कपड्यात बांधायचं आहे, त्यावर थोडंसं हळद कुंकू लावायचं आहे आणि हातात धरून 11 वेळा म्हणायचं आहे, माझ्यावर येणारा प्रत्येक त्रास थांबव, माझं रक्षण हो. आता ती वस्तू खिशात ठेवायची किंवा पर्समध्ये ठेवायची आहे किंवा घराच्या मुख्य दाराजवळ ठेवायची आहे. रुद्राक्ष आणि काळी हळद मिळून जबरदस्त परिणाम हा मिळत असतो. जेव्हा तुम्ही गळ्यात रुद्राक्ष घालता आणि जवळ काळी हळद ठेवता, तेव्हा तुमच्याभोवती दुहेरी संरक्षण तयार होत असते. पण इथे एक मोठं गुपित आहे. फक्त वस्तू ठेवल्याने 100% फायदा होत नाही, तर तुमचा रिस्पॉन्स बदलणं सर्वात महत्त्वाचं आहे. त्रास देणाऱ्या व्यक्तीला कसं हँडल करायचं, जास्त प्रतिक्रिया द्यायचं नाही. समोरच्याला तुमची रिॲक्शन हवी असते. तुम्ही शांत राहिलात तर तो कमजोर होत असतो. डोळ्यात डोळे घालून बोलायचं आहे. भीती दाखवली तर तो अजून त्रास देईल. शांतपण ठाम बोलायचं आहे. मला हे आवडत नाही, कृपया थांबा. अंतर ठेवायचं आहे, म्हणजे एनर्जी डिस्टन्स. शक्य असेल तिथे त्या व्यक्तीपासून दूर राहायचं आहे. पण एक अत्यंत प्रभावी व छोटा उपाय. रात्री झोपताना उजव्या हातात रुद्राक्ष धरायचा आहे, डोळे बंद करायचे आहेत, त्या व्यक्तीचा विचार करायचा आहे आणि मनात म्हणायचं आहे, तू शांत हो, माझ्यापासून दूर राहा, माझं जीवन शांत हो. हे 7 दिवस करायचं आहे. फरक नक्की जाणवेल. तुमची ऊर्जा वाढवण्यासाठी 3 सवयी लावून घ्यायच्या आहेत. तर त्या कोणत्या सवयी आहेत? सकाळी 5 मिनिटे शांत बसून राहायचं आहे. फक्त श्वासावरच लक्ष द्यायचं आहे. सकारात्मक वाक्य बोलत राहायचं आहे. मी सुरक्षित आहे, कोणीही मला त्रास देऊ शकत नाही. त्यानंतर घरात कापूर लावायचा आहे. वातावरण हलकं आणि पॉझिटिव्ह होत असतं. खूप महत्त्वाचं सत्य म्हणजे काही लोक बदलत नाहीत, पण तुम्ही मजबूत झालात तर त्यांचा प्रभाव हा संपत असतो. रुद्राक्ष म्हणजे तुमची आतली शक्ती जागृत करते. काळी हळद म्हणजे बाहेरून संरक्षण करते. तुमचा आत्मविश्वास हा सगळंच बदलून टाकतो. हे तिन्ही जर एकत्र आले तर त्रास देणारी व्यक्ती आपोआप शांत होते किंवा दूर होते. मी शांत आहे, मी सुरक्षित आहे, माझ्यावर कोणाचाही वाईट परिणाम पडत नाही. तर आता तुम्हाला समजलं असेल, फक्त वस्तू नाही तर तुमची ऊर्जा, तुमचा आत्मविश्वास आणि तुमचा दृष्टिकोन हेच तुमचं खरं संरक्षण असतं. रुद्राक्ष आणि काळी हळद ही फक्त साधनं आहेत, पण खरी ताकद आहे तुमच्या आत आहे. आजपासून एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जो तुम्हाला त्रास देतो तो तुमच्या शांततेला घाबरत असतो. म्हणून शांत राहा, पण कमजोर नाही. हा उपाय मनापासून करा आणि कमेंटमध्ये ओम लिहा.
तुमचं संरक्षण स्वतःच सुरू होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच शक्तिशाली माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण पुढचा व्हिडिओ तुमचं आयुष्य अजून बदलू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तरी पण लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याच्यासाठी धन्यवाद. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण.